विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण कंपनी कायद्यातील कर्जरोख्यांविषयीच्या वेगवेगळ्या नियमांचा अभ्यास करत होतो. त्यामध्ये 9वा मुद्दा कंपनी कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन केल्यास काय शिक्षा होते याविषयी आपण अभ्यास केला. आता याच्या पुढचा मुद्दा जो आहे तो आहे कंपनी नियम 2014 भाग भांडवल आणि कर्जरोखे नियम. भाग भांडवल आणि कर्जरोखे याविषयीचे कंपनी कायद्यामध्ये काही नियम आहेत, त्याचा आता आपण इथे अभ्यास करूया. जेव्हा कंपनी सुरक्षित कर्जरोख्यांची विक्री करणार असेल, म्हणजे जेव्हा कंपनी तारण म्हणून कर्जरोख्याला काहीतरी वस्तू देते किंवा आपल्या मालमत्तेवर बोजा निर्माण करते, अशा वेळेस कंपनीला खालील अटींचे किंवा नियमांचे पालन करावे लागते. सर्वात अगोदर नंबर 1, सुरक्षित कर्जरोख्यांचा कालावधी. कंपनी सुरक्षित कर्जरोख्यांची विक्री जास्तीत जास्त 10 वर्षासाठी करू शकते. म्हणजे जे काही कर्जरोखे कंपनीने सुरक्षित कर्जरोखे म्हणून जाहीर केलेले आहेत, अशा कर्जरोख्यांची परतफेड कंपनीला 10 वर्षाच्या आत करावीच लागते. पण याच्यामध्ये 3 गोष्टींना कालमर्यादा थोडी जास्त दिलेली आहे. त्या 3 गोष्टी म्हणजे पायाभूत सुविधा प्रकल्पामध्ये गुंतलेल्या कंपन्या. पायाभूत सुविधा, रस्ते, वीज किंवा अशा ज्या काही वस्तू आहे की ज्या सर्वसामान्य माणसांना लागतात, अशा गोष्टींना आपण म्हणतो पायाभूत सुविधा. मग अशा पायाभूत सुविधा प्रकल्पामध्ये ज्या कंपन्या गुंतलेल्या असतात किंवा कंपनी व्यवहार मंत्रालय, केंद्र सरकार किंवा रिझर्व्ह बँकेने परवानगी दिलेल्या फक्त काही कंपन्याच कर्जरोख्यांची विक्री ही 30 वर्षापर्यंतच्या कालावधीसाठी करू शकतात. म्हणजे जिथे सरकारची काहीतरी हमी असते, अशा ठिकाणी ही कालमर्यादा वाढवून दिलेली आहे कंपनी कायद्याने. ती 30 वर्षापर्यंत अशा प्रकारच्या कर्जरोखे निधीद्वारे आलेला पैसा कंपनी वापरू शकते. दुसरं आहे मालमत्तेवर बोजा स्थापन किंवा निर्माण करणे. मी तुम्हाला सांगितलं होतं, मालमत्तेवर बोजा 2 प्रकारचा असतो. एक स्थिर मालमत्ता आणि दुसरी तरल मालमत्ता. अशा 2 प्रकारे कंपनी आपल्या मालमत्तेवर बोजा निर्माण करत असते. आपल्या मालमत्तेवर बोजा निर्माण करणे, मग कंपनी आपल्या स्वतःच्या मालमत्तेवर किंवा त्या कंपनीच्या ज्या काही उपशाखा असतील त्यांना दुय्यम कंपन्या म्हणतात, अशा दुय्यम कंपन्यांच्या सुद्धा मालमत्ता तारण म्हणून कंपनी देऊ शकते. पण कर्ज देताना जितकी रक्कम कंपनीने कर्जरोखे धारकांकडनं घेतलेली आहे, त्याच तोलामोलाचे मालमत्तावर कंपनीने बोजा निर्माण केलेला असला पाहिजे. नाही तर लोकांकडनं घ्यायचे 10 लाख रुपये आणि मालमत्तेची व्हॅल्यू असायची फक्त 3 लाख रुपये. अशा पद्धतीने कंपनी फसवणूक करू शकत नाही. म्हणून कायद्यामध्ये क्लिअर तरतूद केलेली आहे, स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की कर्जरोखे विक्रीचे संपूर्ण मूल्य व व्याज देण्यासाठी ज्या मालमत्तेवर बोजा निर्माण केलेला आहे, त्या मालमत्तेचे मूल्य हे योग्य असले पाहिजे, जेणेकरून कर्जरोखे धारकांना कोणत्याही प्रकारचं नुकसान होणार नाही, याबद्दलची काळजी इथे सरकार घेऊ इच्छिते. आणि म्हणून त्याविषयीची तरतूद ही कंपनी कायद्यामध्ये केलेली आढळून येते. केंद्र सरकार किंवा राज्य सरकारने हमी दिलेल्या सरकारी कंपनीत सुरक्षित कर्जरोख्यांची विक्री केल्यास, अशा विक्री केलेल्या कर्जरोख्यांवर कंपनीला कोणत्याही मालमत्ता तारण ठेवण्याची गरज नसते. आता साहजिकच आहे, इथे सरकार आहे, पैशांची जबाबदारी सरकार घेत आहे.
आणि सरकारच जर पैसे बुडवायला लागले तर लोकांचा कशावरच विश्वास राहणार नाही आणि सरकारी असा विश्वास डगमगू देत नाही. म्हणून सरकारी कंपन्या आहेत, अशा कंपन्यांनी आपल्या मालमत्तेवर बोजा निर्माण केला नाही तरी चालतो. म्हणजे बोजा निर्माण करण्याची कोणत्याही प्रकारची आवश्यकता नसते. म्हणून त्याला विदाऊट गॅरंटी असंही म्हणतात. म्हणजे गव्हर्नमेंट पूर्ण गॅरंटी देणार आहे. मग कंपनीची शाश्वती असो वा नसो, पण गव्हर्नमेंट त्या प्रकल्पामध्ये आहे. म्हणून कर्जरोखे धारकांना 100% कळणार आहे की आपल्याला ही रक्कम मिळणार म्हणजे मिळणार. आणि त्यामुळे मालमत्तेवर बोजा निर्माण न करता सुद्धा अशा कर्जरोख्यांची मोठ्या प्रमाणावर विक्री होताना दिसते. पुढचं आहे कर्जरोखे विश्वस्ताची नेमणूक. कर्जरोखे विश्वस्त म्हणजे काय हे आपण बघितलं होतं की कर्जरोखे धारक जे असतात किंवा कर्जरोख्यांद्वारे पैसा कंपनी जो जमा करते त्या रकमेवर किंवा लक्ष ठेवणारा माणूस, त्याला आपण म्हणतो कर्जरोखे विश्वस्त. म्हणजे कर्जरोख्यांची कोणत्याही प्रकारची फसवणूक होऊ नये यासाठी जो मध्यस्थ म्हणून काम करतो त्याला आपण म्हणतो कर्जरोखे विश्वस्त. मग कर्जरोखे विश्वस्तांची गरज केव्हा पडते की जेव्हा कंपनीला माहितीपत्रक प्रसिद्ध करायचे असते, म्हणजेच सार्वजनिकरित्या कर्जरोख्यांची विक्री करून कंपनीला भांडवल उभारायची असते. अशा वेळेस कंपनी माहितीपत्रक प्रसिद्ध करते. परंतु माहितीपत्रक प्रसिद्ध करण्यापूर्वी, माहितीपत्रकालाच मागणीपत्र असे सुद्धा म्हटले जाते, मग हे माहितीपत्रक किंवा मागणीपत्रक प्रसिद्ध करण्यापूर्वी विश्वस्ताची नेमणूक करावीच लागते. माहितीपत्रक प्रसिद्ध करण्यासाठी कर्जरोखे वाटपाच्या दिनांकापासून 60 दिवसात कंपनीला अशा प्रकारचा कर्जरोखे विश्वस्ताचा करार हा करावा लागतो. या विश्वस्त करारामध्ये कंपनी आणि विश्वस्त यांच्यामधल्या ज्या काही अटी आणि शर्ती आहेत त्या अटी आणि शर्तीचा उल्लेख या विश्वस्त करारामध्ये केलेला असतो व त्यामुळे विश्वस्ताला नेमका कळतं की आपल्याला कोणते अधिकार दिलेले आहेत आणि आपल्याला कोणत्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत. आणि त्यामुळे विश्वस्ताला आपली भूमिका स्पष्ट होते व तो त्या पद्धतीने वर्तन करतो. पुढचा मुद्दा आहे कर्जरोखे परतफेड निधी निर्माण करणे. बघा, नावातच आहे कर्जरोखे परतफेड निधी. मग परतफेड ही एकाच वेळेस लगेच शक्य होईल का? नाही. मग परतफेडीसाठी थोडी थोडी रक्कम कंपनीला दरवर्षी साचवून ठेवावी लागते, असं आपण मागे बघितलं होतं. मग या कर्जरोखे परतफेड निधीसाठी ज्या काही अटी कायद्यामध्ये सांगितलेल्या आहेत त्या अशा पद्धतीने आहेत की देय असलेल्या कर्जरोख्यांच्या मूल्याच्या, बघा इथे देय असलेल्या म्हणजे मुद्दल आणि व्याज दोघं मिळून जेवढी रक्कम कंपनीला द्यायची आहे त्याच्या कमीत कमी 25% रक्कम ही कंपनीला कर्जरोखे परतफेड निधी खात्यामध्ये राखून ठेवावी लागते. म्हणजे कंपनीला 1 कोटी समजा निधी परतफेड करायची असेल विशिष्ट तारखेला, तर त्या तारखेपर्यंत कंपनीकडे आपला स्वतःचा 25 लाखाचा निधी हा असायला पाहिजे. म्हणजे 1 कोटीच्या 25%. 25 लाख होतात का 2,50,000 होतात? तुम्ही कॅल्क्युलेशन्स करायला हुशार आहात. तर त्या 1 कोटीच्या 25% इतका निधी कंपनीला राखीव निधीमध्ये म्हणजेच कंपनी परतफेड निधीमध्ये हा ठेवावा लागणार आहे. पुढील वर्षाच्या 31 मार्चला
ज्या कर्जरोख्यांची किंवा धारकांची परतफेड करायची आहे त्यासाठी सुद्धा कंपनीने प्रत्येक वर्षाच्या 30 एप्रिलला कमीत कमी 15% रक्कम ही ठेवीच्या स्वरूपात गुंतवायला पाहिजे किंवा कुठल्याही प्रकारच्या गुंतवणुकीच्या स्वरूपात गुंतवायला पाहिजे. गुंतवणूक ही दुसऱ्या कंपनीमध्ये केलेली असली तरी चालू शकते किंवा सरकारी प्रतिभूतींमध्ये केल्या तरी चालू शकते. पण कमीत कमी देय असलेल्या निधीच्या 15% रक्कम कंपनीने दर वर्षी 30 एप्रिलला गुंतवणूक करायलाच पाहिजे. व अशी जी रक्कम साचलेली आहे ती रक्कम फक्त आणि फक्त कर्जरोखे परतफेड करण्यासाठीच वापरली गेली पाहिजे. अशा पद्धतीने कायद्यामध्ये कर्जरोख्यांच्या परतफेडीच्या स्पष्ट तरतुदी आहेत आणि त्यामुळे कर्जरोख्यांची फसवणूक ही शक्यतो होत नाही. पुढच्या मुद्द्याकडे आपण जाऊया. सेबीचा फुल फॉर्म आहे सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, SEBI. सेबी, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. शुद्ध मराठीमध्ये याला म्हणतात भारतीय प्रतिभूती विनिमय मंडळ. मग ह्या भारतीय प्रतिभूती विनिमय मंडळानेच, सेबीनेच वेगवेगळ्या प्रकारचे नियम हे कर्जरोख्यांच्या भल्यासाठी निर्माण केलेले आहेत. त्या नियमांचा सुद्धा पालन कंपनीला करावा लागतो. मग या नियमांमध्ये पहिलं जे आहे ते आहे किमान अभिदान. मग पहिला जो नियम आहे तो आहे किमान अभिदानाची पूर्तता. किमान अभिदान म्हणजे कमीत कमी तितकी रक्कम कंपनीला कर्जरोख्यांची विक्री करून गोळा करावीच लागेल तरच कंपनीला कर्जरोखे विक्री करण्याची परवानगी ही कंपनी कायद्यानुसार मिळते. मग या सेबी नियम 2008 नियम 12 नुसार ही किमान अभिदान असलेली रक्कम जी असते ती सेबीनुसार कर्जरोख्यांची विक्री करताना 75% म्हणजेच 10 कोटी ही किमान वर्गणी असली पाहिजे. 10 कोटी रक्कमेच कर्जरोख्यांच्या द्वारे विक्री करून कंपनीने भांडवल हे गोळा केले पाहिजे. जर किमान वर्गणी किंवा भांडवल कंपनी मिळवू शकली नाही तर अशा वेळेस त्या कंपनीला कर्जरोखे विक्री बंद केल्यापासून 12 दिवसाच्या आत ती संपूर्ण रक्कम त्या कर्जरोखे धारकांना परत करावी लागते. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या कंपनीकडे फक्त 9.5 कोटीच रुपये जमा झाले, विशिष्ट जी तारीख दिली असेल, कर्जरोखे विक्री करण्याच्या विशिष्ट मुदत असते, त्या मुदतीच्या आत समजा 9.5 कोटीच कंपनीकडे पैसा जमा झाला तर अशा वेळेस त्या कंपनीला घेतलेल्या गुंतवणूकदारांकडून त्यांचे पैसे 12 दिवसाच्या आत त्यांना परत करावे लागतात. म्हणजे समजा कंपनीने सांगितलं की 1 जानेवारी ते 7 जानेवारीला कंपनीने कर्जरोख्यांची विक्री काढायचं ठरवलं. मग 7 जानेवारीपर्यंत कुठल्याही परिस्थितीत 10 कोटी रक्कम ही कंपनीकडे मिनिमम 10 कोटी रक्कम ही कंपनीकडे जमा असली पाहिजे. पण यदा कदाचित ही रक्कम जमा झाली नाही किंवा याच्यापेक्षा कमी रक्कम जमा झाली तर अशा वेळेस 8 तारखेपासून पुढच्या 20 दिवसापर्यंत कंपनीला, गुंतवणूकदाराला त्यांचे पैसे हे परत करावे लागतात. नाहीतर कंपनी कायद्याच्या शिक्षेविषयी आणि दंडाविषयीच्या तरतुदी अशा कंपनीला लागू होण्याची दाट शक्यता असते. पुढचं आहे जास्त मागणी राखून ठेवणे. आता बऱ्याच वेळेस असं होतं की समजा कंपनीला 12 कोटी रुपये कर्जरोखे विक्रीच्या द्वारे उभारायचे आहेत, पण मागणी येते ती 25 कोटी रुपयांची, 30 कोटी रुपयांची.
म्हणजे इतके लोक त्या कंपनीचे कर्जरोखे विकत घ्यायला तयार असतात. कंपनीला जेवढी अपेक्षा असते त्याच्यापेक्षा जास्त लोक त्या कंपनीमध्ये आपली गुंतवणूक करण्यासाठी तयार असतात, इच्छुक असतात. अशा याला म्हणतात जास्त मागणी. मग ह्या जास्त मागणी जर आलीच तर अशा वेळेस कंपनी कर्जरोख्यांच्या मूळ विक्रीच्या जास्तीत जास्त 100% किंवा माहितीपत्रक मध्ये नमूद केलेली किंवा माहितीपत्रकात नमूद रकमेइतकी जास्त मागणी रक्कम राखून ठेवू शकते. म्हणजेच जास्त जर मागणी आली तर कंपनी, समजा 12 कोटी कंपनीने निधी गोळा करायचं ठरवलेलं आहे, अशा वेळेस कंपनी 12 कोटी रुपये अजून एक्स्ट्रा निधी ही मागणी रक्कम म्हणून राखून ठेवू शकते. म्हणजे यदा कदाचित कंपनीला भविष्यात गरज पडली तर अशा वेळेस कंपनीला या तरतुदीचा फायदा निश्चित पद्धतीने होऊ शकतो. किंवा माहितीपत्रकात जी नमूद केलेली रक्कम आहे, माहितीपत्रकात म्हणजे जेव्हा कंपनी कर्जरोख्यांची विक्री करते तेव्हा सुद्धा कंपनी माहितीपत्रक प्रसिद्ध करते व या माहितीपत्रकात किती रक्कम कर्जरोख्यांची विक्री करून कंपनीला उभारायची आहे याविषयीची सविस्तर माहिती त्या माहितीपत्रकात नमूद केलेली असते. मग ती रक्कम किंवा कंपनीने मूळ विक्री जी आहे ती रक्कम तिच्या 100%, या दोघांपैकी कंपनी मागणी रक्कम ही राखून ठेवू शकते. पुढचा आहे हमीदार. जनतेला कर्जरोखे विक्री करण्यासाठी कंपनी आता हमीदारांशी करार करते. बघा, आता याचा संबंध आला पहिल्या मुद्द्याशी, कोणता? किमान अभिदान रकमेशी. जर किमान अभिदानाची रकमेची पूर्तता झाली नाही तर कंपनीला शेवटच्या तारखेपासून 12 दिवसाच्या आत त्या गुंतवणूकदारांचे पैसे त्यांना परत करावे लागतात. मग अशी नामुश्किली कंपनीवर येऊ नये म्हणून कंपनी सुरुवातीलाच त्याविषयीच्या प्रिकॉशन्स घेत असते. मग अशा वेळेस कंपनी हमीदाराची नेमणूक करते. हमीदार म्हणजे जे हमी घेतात, जे गॅरंटी देतात की जर कर्जरोख्यांची बाजारामध्ये विक्री झाली नाही तर अशा वेळेस न विकले गेलेले कर्जरोखे आम्ही स्वतः घेऊ, अशा पद्धतीची हमी देणाऱ्या लोकांशी कंपनी करार करते. त्याला म्हणतात कंपनी हमीदारांशी असलेला करार. व या करारानुसार त्या हमीदाराच्या नावाचा उल्लेख हा माहितीपत्रकामध्ये केलेला असतो. म्हणजे वरच्या एक्झाम्पलमध्ये आपण बघितलं की कंपनीला 10 कोटी जमा करायचे होते, पण 9.5 कोटी जमा झाले असतील शेवटच्या तारखेपर्यंत. मग अशा वेळेस हे उरलेले जे काही 50 कोटी जे काही बाकी आहेत, 5 कोटी जे काही बाकी आहेत, ही उरलेली रक्कम कंपनी हमीदाराकडनं घेऊ शकते. त्यामुळे कंपनीवर पैसे परतफेड करण्याची जी नामुश्किली येते ती नामुश्किली कंपनीवर येत नाही व कंपनी आलेल्या पैशांचा योग्य प्रकारे वापर करून आपल्या कंपनीच्या विस्तारीकरणासाठी चांगल्या पद्धतीचे प्रयत्न करू शकते. म्हणजेच हमीदाराला इथे महत्त्व आहे. शक्यतो हमीदाराची गरज ही नवीन कंपनीलाच भासते, कारण नवीन कंपनीची मार्केटमध्ये एवढी नावलौकिकता नसते व नावलौकिकता नसल्या कारणाने अशा कंपनीवर लोकांचा विश्वास नसतो. त्यामुळे अशा कंपन्यांना
आपल्या कर्जरोख्यांची विक्री करताना प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतो. मग असा प्रॉब्लेम निर्माण होऊ नये यासाठी अगोदरच ती कंपनी हमीदारांशी करार करते, जेणेकरून कर्जरोख्याद्वारे अशा कंपनीला पैसे उभारता येतात व त्यामुळे कंपनीच्या विस्तारीकरणाला योग्य ती दिशा मिळू शकते. पुढचा आहे पतश्रेणी. पतश्रेणी म्हणजे जी आपली पत ठरवते. जसं सध्या बघा, वेगवेगळ्या बँकांमध्ये जेव्हा आपण कर्ज काढायला जातो तेव्हा कर्ज काढताना ते सुद्धा आपली पत बघतात. पत म्हणजे या माणसाची देण्याची कॅपॅसिटी किती आहे व त्या कॅपॅसिटीनुसारच त्याला कर्जाची जी काही त्याची पूर्तता आहे ती पूर्तता केली जाते. जर त्या माणसाची पत मार्केटमध्ये चांगली असेल तर त्याला जास्त कर्जसुद्धा मिळू शकते. पण पत जर खराब असेल, अनेक लोकांचे पैसे जर त्याने बुडवलेले असतील, तर अशा लोकांना बँक कुठल्याही प्रकारचे कर्ज देत नाही. मग अशा वेळेस जसे हे नियम सर्वसामान्य माणसांना लागू आहेत, तर कंपनी तर कित्येक मोठी रक्कम या कर्जरोख्यांच्या विक्रीद्वारे उभारणार आहे. म्हणून अशा वेळेस कंपनीला पतश्रेणी ही प्राप्त करावी लागते. म्हणून सेबीच्या भांडवल विक्री आणि डिस्क्लोजर रिक्वायरमेंट नियम 2018 नुसार कर्जरोख्यांची विक्री करताना कंपनीला पतश्रेणी प्रमाणपत्र मिळवावे लागते. मग आता हे पतश्रेणी प्रमाणपत्र कोण देणार? त्यासाठी प्रामुख्याने 2 संस्था आहेत. एक क्रिसिल म्हणून संस्था आहे आणि दुसरी केअर म्हणून संस्था आहे. या संस्था कर्जरोख्यांच्या विक्रीच्या वेळी पतश्रेणी प्रमाणपत्र पुरवण्याचं काम करतात. त्यासाठी त्यांच्या ज्या काही अटी आणि नियम आहेत, त्या अटी आणि नियमामध्ये ती कंपनी बसली तरच या संस्था त्या कंपनीला पतश्रेणी प्रमाणपत्र पुरवितात, अन्यथा पुरवत नाही. म्हणजे त्यासाठी सुद्धा त्यांना कायद्याने आखून दिलेल्या ज्या काही मर्यादा आहेत, कायद्याने आखून दिलेले जे काही नियम आहेत, त्या नियमांचं पालन करूनच त्यांना हे प्रमाणपत्र द्यावे लागते. आणि कायदा साहजिकच आहे की कर्जरोखे धारकांची सुरक्षितता त्याच बघणार आहे आणि त्यामुळे कर्जरोखे धारक मुळातच मग सुरक्षित राहू शकतात. म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे की कंपनीला, सेबीनुसार कंपनीला जेव्हा जनतेला कर्जरोख्यांची विक्री करायची आहे, तीही परिवर्तनीय कर्जरोख्यांची, म्हणजे ज्या कर्जरोख्यांचं समहक्क भागांमध्ये रूपांतर होणार आहे, अशा कर्जरोख्यांची जेव्हा कंपनीला विक्री करायची असते, तेव्हा कंपनीला एक किंवा अधिक पतश्रेणी संस्थांकडून पतश्रेणी प्रमाणपत्र हे प्राप्त करावं लागतं. आता इथे महत्त्वाची गोष्ट आहे, एक किंवा अधिक पतश्रेणी म्हणजे किमान एका कंपनीकडनं, आणि एकापेक्षा जास्त जर एखाद्या कंपनीला करण्याची इच्छा झालीच तर ते तसं सुद्धा करू शकतात. पण किमान एका मान्यता प्राप्त पतश्रेणी संस्थांकडून कंपनीला आपली पत तपासून घ्यावी लागते आणि मागणी पत्र किंवा माहिती पत्रकात त्याचा उल्लेख कंपनीला करावा लागतो की या पतश्रेणीकडून कंपनीला पतश्रेणी प्रमाणपत्र मिळालेलं आहे. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं आहे की या पतश्रेणी म्हणजे जोखीम किती कंपनी स्वीकारू शकते हे बघण्याचं जे काम करते त्याला म्हणतात पतश्रेणी बघणारे. आणि अशा पतश्रेणी संस्था या प्रामुख्याने 2 आहेत, एक क्रिसिल आणि दुसरं केअर. क्रिसिल आणि केअर यासारख्या पतश्रेणी संस्था विक्री करणाऱ्या कंपन्यांची पत ठरवतात, किती पैसे हे जास्तीत जास्त ती कंपनी उचलू शकते याविषयीचा सगळा लेखाजोखा हे पतश्रेणी पुरवणारे संस्था करताना दिसतात.
जसं प्रत्येक माणसाला सारखंच कर्ज मिळतं का? नाही. कोणाला अपेक्षेपेक्षा कमी मिळतं, कोणाला अपेक्षेपेक्षा जास्तसुद्धा ती कंपनी देऊ करते किंवा ती बँक देऊ करते. हे कशामुळे? हे फक्त त्या माणसाच्या पतमुळे. अशा पद्धतीने हे प्रमाणपत्र हे दिली जाताना आपल्याला दिसतात.